न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा महापालिकेचा बुलडोझर गरजला आहे. क्षेत्रीय कार्यालयाने जगताप डेअरी आणि परिसरात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवत तब्बल 6,945 चौरस मीटर जागा मोकळी केल्याचा दावा केला आहे. 33 अनधिकृत पत्र्यांच्या शेडवर पालिकेचा हातोडा पडला. ही कारवाई क्षेत्रीय मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी गायकवाड आणि त्यांच्या पथकाच्या नेतृत्वात करण्यात आली. पण इथेच खरा प्रश्न निर्माण होतोय. ही कारवाई खरोखर शहराचा श्वास मोकळा करण्यासाठी आहे की केवळ आकडेवारीचा खेळ? फक्त जगताप डेअरीच नाही तर वाकड आणि ताथवडे, पुनावळे, पिंपळे सौदागर प्रभाग परिसरात आज गल्लोगल्ली अनधिकृत भाजी बाजार भरत आहे. गरीब शेतकरी आपल्या दारी असं गोंडस नाव देऊन सर्वसामान्यांना लुटण्याचं काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली हे बाजार भरवणारे नेमके कोण आहेत आणि याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. जनतेमध्ये अशी जोरदार चर्चा आहे की या भाजी बाजारातून आणि अतिक्रमणातून रोजच्या रोज मोठी वसुली केली जात आहे. हे अधिकारी केवळ वरिष्ठांना दाखवण्यासाठी आणि स्वतःची पोळी भाजण्यासाठी अशा कारवायांचे नाटक करतात. हे आता जगजाहीर झाले आहे. स्वतःचे खिसे कसे भरायचे हे कार्यक्षम अधिकाऱ्यांना चांगलेच ठाऊक आहे. यात राजकीय नेते मंडळींचा आशीर्वाद तर असतोच, त्यामुळे अशा अवैध धंद्यांचे धाबे दणाणत नाहीत. या गल्लीबोळातील बाजारांमुळे रस्त्यावर चालताना ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. पण या त्रासाची काळजी एसी केबिन मध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना कधी पडणार? अधिकारी आणि नेत्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे आता जनतेला पुरते उमजले आहे. अधिकारी केवळ दाखवण्यापुरती कारवाई करतात, मात्र दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थे असते. यात कोणाचे हात भाजले जातात आणि कोणाच्या तिजोऱ्या भरतात हे पाहणे महत्वाचे आहे. शेवटी मरण होते ते फक्त सामान्य जनतेचे. अधिकारी आणि नेते तुपाशी आणि जनता मात्र उपाशी, अशी भीषण परिस्थिती आता या भागात पाहायला मिळत आहे. भारतीय कायद्यानुसार फुटपाथ हा पादचाऱ्यांसाठी आरक्षित आहे आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण बेकायदेशीर मानले जाते. भारतीय दंड संहिता IPS 1860 कलम 283 सर्वसामान्य मार्ग, रस्ता किंवा फुटपाथवर अडथळा निर्माण केल्यास कारवाई होऊ शकते. दोषी आढळल्यास दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. महापालिका कायदे. स्थानिक महापालिकांना रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याचे अधिकार आहेत. यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येतात. फुटपाथवरील व्यवसाय नियमन कायदा 2014. हॉकर्स वेंडर्सना नियमानुसारच व्यवसाय करण्याची परवानगी आहे. पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होणार नाही ही स्पष्ट अट आहे. परवानगीशिवाय फुटपाथवर व्यवसाय करणे बेकायदेशीर आहे. सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा 1984. अतिक्रमणामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास कठोर कारवाई होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय. फुटपाथ हा फक्त पादचाऱ्यांसाठी आहे हे वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. ऑल इंडिया हॉकर्स फेडरेशन मुंबई महानगरपालिका 2003 या खटल्यातही पादचाऱ्यांच्या हक्कांना प्राधान्य देण्यात आले आहे. महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाने आता केवळ आकडेवारी न देता फुटपाथ आणि रस्ते कायमस्वरूपी मोकळे ठेवण्याची जबाबदारी पार पाडणार का, की पुन्हा एकदा हफ्तेखोरींच्या मलिद्यात हे सर्व विसरून जाणार? यावर प्रशासन काय उत्तर देणार याकडे संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांचे लक्ष लागून आहे. प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज, पिंपरी चिंचवड, पुणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.